नमस्कार अमरावती. सर्वांना नमस्कार. आज आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या आदेशान्वये आपण जो कॉपी मुक्तीचा पॅटर्न 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये राबवतो आहे, या संदर्भातली आज आम्ही इथे एक बैठक घेतली, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक की ज्यांच्या शैक्षणिक प्रिमायसेसमध्ये ह्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत, या सर्वांशी आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने संवाद साधला. व त्यानंतर आज इथे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातूनही आपण या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं जे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे, याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. या 25-26 या वर्षामधली जी आपली 12वीची जी परीक्षा आहे, ती या येत्या 10 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 10वीची परीक्षा ही एकूण 187 केंद्रांवर आहे, ज्यामध्ये 38,531 विद्यार्थी त्यामध्ये प्रविष्टित आहेत. यामध्ये 12वीचा जर आपण विचार केला तर 137 केंद्रांवर ही परीक्षा आहे आणि 35,934 विद्यार्थी हे परीक्षेला सामोरे जाणार आहेत 12वीसाठी. 10वीचा जर विचार केला तर एकूण उपद्रवी केंद्र, ज्यामध्ये आपण मागील काही वर्षांमध्ये काही अनुचित प्रकार घडलेले असतील, असे जे केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ते 10वीचे परीक्षेसाठी 34 आहेत आणि 12वीच्या परीक्षेसाठी त्या उपद्रवी किंवा संवेदनशील केंद्रांची संख्या ही 43 आहे. आपल्या सर्वांना मी हे सांगू इच्छितो की एकंदरीत जे काही आपण परीक्षा केंद्र आयोजित केलेले आहेत किंवा परीक्षा केंद्रांची निवड केलेली आहे, तिथे CCTV कॅमेऱ्याची उपलब्धताही आपण त्यामध्ये पाहिलेली आहे आणि ज्या ठिकाणी काही आताही CCTV कॅमेरे उपलब्ध नाहीत, ते येत्या 4-5 दिवसामध्ये संस्थांना आपण आदेशित केलेला आहे की सर्वांनी CCTV कॅमेरे उपलब्ध करून घ्यावे, जेणेकरून एक प्रकारचा जो डिजिटल वॉच जो या पूर्ण परीक्षेवर राहणं अपेक्षित आहे, तो आपल्याला त्यामध्ये ठेवता येईल. यामध्ये आपण एक सर्व संस्थाचालकांना ऑनबोर्ड घेण्याचं किंवा त्यांना मीटिंग घेण्याचा मेन उद्देश हा होता की जिल्हा प्रशासनाने किंवा आपण सर्वांनी आपला रोल तर निभावतोच, जोपर्यंत संस्थाचालकसुद्धा ह्या बाबीला मनावर घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला यामध्ये म्हणावं तसं यश हे मिळत नाही. त्यामुळे संस्थाचालकांनासुद्धा आपण ऑनबोर्ड घेतलेलं आहे, त्यांना त्यांची जी जबाबदारी आहे परीक्षेची त्याच्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपण एक 5 लोकांची कमिटी प्रत्येक सेंटरवर नेमतो आहे आणि त्या 5 लोकांनी ही जबाबदारीने याची निश्चिती करून द्यावी की त्या सेंटर जेव्हा आपण परीक्षेसाठी हँडओव्हर करतो आहे, तर कुठल्याही प्रकारचा तिथे एक प्रकारचं मायक्रो नोट्स, गाईड किंवा इतरही काही जे वस्तू आहेत त्या तिथे नसल्या पाहिजे. इव्हन आता आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही ठिकाणी वॉशरूमचा पण उपयोग हा त्या ठिकाणी टॉयलेटचा उपयोग हे नोट्स किंवा हे ठेवण्यासाठी केला जातो. तर ह्यासुद्धा बाबी अतिशय छोट्या छोट्या वाटतात, पण ह्यासुद्धा नीट तपासून त्यांनी आपल्याला द्याव्या, ह्याच्यासाठी 5 जणांची कमिटी आपण प्रत्येक केंद्रावर करतो आहे. त्याबद्दल आपण अवगत केलेलं आहे की जर यामध्ये कोणाचं ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आपल्याला आढळलं चौकशीच्या अंती की याच्यामध्ये कोणी कॉपी मुक्ती किंवा कॉपी पुरवण्यास कोणी मदत केली, तर त्यांच्यावर सुद्धा आपण जे शिक्षण मंडळ आहे आणि शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे कारवाईचा जो प्रस्ताव आहे तो ते सुद्धा आपण त्यामध्ये पाठवणार आहे. आणि निश्चितच त्यामध्ये पोलिसांचं पण आम्ही मदत घेतो आहे, ग्रामविकासची मदत घेतो आहे, महसूलचं आमचं पूर्ण ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट राहील आणि जिल्हाधिकारी म्हणून मला जे जे योग्य वाटेल की यांच्या सेवा आपल्याला यामध्ये अधिग्रहित करायच्यात ते आम्ही अधिग्रहित करू आणि भरारी पथक, बैठे पथक हे सर्व त्या पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करणार आहे. आणि एकंदरीत जिल्ह्यामध्ये जो थोड्या बहुत प्रमाणातही जो काही कॉपीचा जो प्रकार असेल तो त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपवू हे या पद्धतीने आम्ही निश्चय केलेला आहे आणि एकंदरीतच अमरावती जिल्हा हा कॉपीमुक्त करू अशा पद्धतीचं आपलं नियोजन जिल्हा प्रशासनाचं झालेलं आहे. सर, शैक्षणिक हेल्थ आदर्श घडविणारा चित्रपट आहेत. आपण सुद्धा एक UPSC परीक्षार्थी म्हणून आपण उत्तीर्ण झाले आहात. आजच्या पिढींना आपण या परीक्षेदरम्यान काय याच्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगेल आणि मी सगळ्यात महत्त्वाचं तर माननीय पंतप्रधान महोदयांचं आपण बऱ्याचदा परीक्षा पे चर्चा हे जर तुम्ही पाहिलं असेल आणि विद्यार्थी वर्गांसाठी माननीय पंतप्रधान महोदय तो एक विशेष असा वेळ देत असतात, त्याच्यामध्ये त्यांचंसुद्धा एक आव्हान हे राहत असते की बाबा आपण हे तणावमुक्त परीक्षा ही त्या ठिकाणी केली पाहिजे. आपण वर्षभर त्या ठिकाणी अभ्यास करतो, पण कुठलं तरी डोक्यामध्ये विचार येतात आणि काहीतरी आपण अशा चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कॉपीच्या. तर कोणीही या पद्धतीने करू नये, स्वतः जे अभ्यास केलेला आहे त्याच्यावर भरोसा ठेवा, निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की एका परीक्षेवर तुमचं आपलं जे अवलंबत्व आहे ते कृपया कुणीही समजू नये. ह्याचं जे प्रेशर क्रिएट होते, या प्रेशरमधून मुक्ती राहावी आणि तणावमुक्त वातावरणात सगळ्या परीक्षा व्हाव्या, ह्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो आहे.
आणि मी जसं आपल्याला बोलताना उल्लेख केला की एक 12th फेल नावाचा जो सिनेमा नुकताच त्या ठिकाणी येऊन गेला, अतिशय प्रेरणादायी असा तो सिनेमा आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. आणि आपल्याच महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा बजावणारे जे शर्मा सर आहेत त्यांच्याच आयुष्यावर तो सिनेमा आधारित होता. आणि त्याच्यातला जर एक तुम्ही सीन पाहिला त्या सिनेमातला, तर जेव्हा सिनेमाचा नायक त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारतो की भाई आपके जैसा मुझे बनना है तो मुझे क्या करना पडेगा, तेव्हा ते त्यांना सांगतात की ये कॉपी पहिले आपको छोडनी पडेगी. तर आम्ही तोच मेसेज या कॉपी मुक्ती अभियानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, संस्थाचालकांना देऊ इच्छितो की हे कॉपी किंवा अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ज्या दिसायला वाटायला जरी छोट्या वाटल्या की 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे, काय फरक पडतो, पण तो फरक पडतो. आणि एकदा जर अशा काही चुकीच्या पद्धतीचं कोणाला काही सवय झाली किंवा अशा चुकीच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहायला लागलो तर आपलं स्वतःवरचंच एक प्रकारे नियंत्रण आणि विश्वास तो संपून जातो आणि अशाच पद्धतीची काही चुकीच्या मार्गाला आपल्याला लागायची शक्यता आहे. त्यामुळे यश आपलं 4-5% कमी होईल, जिल्हा म्हणून हे निकाल कमी झाला तरी मला काही हरकत नाही, शासनालाही ते एक प्रकारे मान्य असेल, पालकांनी सुद्धा ते मान्य करावं. पण जे काही यश मिळेल या कॉपी मुक्तीच्या अंतिम ते ॲक्च्युअल जेन्युइन मेरिटचं आपलं त्या ठिकाणी यश राहील, त्याला कोणीही चॅलेंज करणार नाही असंच ते यश राहील. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी जो निश्चय प्रशासनाने केलेला आहे की आम्ही कॉपी मुक्ती करू आणि जे कॉपी छोडणी पडेगी हे जे सिनेमातलं हे आपल्याला वाक्य आहे ते आपल्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावं आणि तणावमुक्त परीक्षा ही व्हावी असं सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो.